हे मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत आणि हा एक टोमॅटो घेतलेला आहे। आता हे मी दोन्ही कापून घेते। हे आपले कांदे कापून झालेले आहेत, टोमॅटो कापून झालेला आहे। मी हे थोड्या शेंगा घेतलेल्या आहेत कापून आणि हे वाटण आहे आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं। ही मटकी मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। 2 शिट्या घेतलेल्या आहेत मी कुकरच्या। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम करत ठेवते। आपली कढई गरम झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण घालूया तेल। गॅस मी मंद आचेवर करते। तेल आपण थोडं जास्त घालूया। आता ह्यामध्ये घालूया हा कांदा। आता ह्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल। घाटून घेऊया। आता ह्यामध्ये ही आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट घालूया। परतून घेऊया। आता ह्यामध्ये मी घालत आहे हा टोमॅटो आणि ह्या शेंगा। हे सर्व आपण एकदा घाटून घेऊया। आता आपण ही भाजी 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया। घाटून घेऊया एकदा। आता ह्यामध्ये घालूया मसाले। हळद, मसाला, धणे जिरे पावडर, आता ह्या भाजीमध्ये मी मसाला घातलेला आहे। ह्याऐवजी तुम्ही मिर्च पावडर सुद्धा घालू शकता। आता हे सर्व मसाले आपण या भाजीसोबत घाटून घेऊया। आणि आता ह्यामध्ये मी घालत आहे ही मटकी। आता ह्यामध्ये मी मीठ घालत आहे चवीप्रमाणे। मी मटकीला मीठ घातलं नव्हतं, आपण फक्त कांदा शिजवताना थोडं मीठ घातलं होतं। तर आता हे मीठ घालते मी आणि हे सर्व पुन्हा एकदा घाटून घेते। हे मटकीचं थोडं पाणी आहे, मटकी शिजवताना ते पाणी मी ह्यामध्ये घालत आहे। आणि आता ही भाजी आपण आणखी 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया। आपल्या भाजीची पद्धत साधी आहे, सोपी आहे।
आणि आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. शिजत ठेवूया आपण ही भाजी 7 ते 8 मिनटं मंद आचेवर. आपली भाजी झालेली आहे. आता मी ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते. आपली मटकीची भाजी झालेली आहे. अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.